आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 183 जागा निवडून आणणार, महायुतीचा पराभव निश्चित। नमस्कार। राज्यात विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसे प्रत्येक पक्षाकडून दावे प्रतिदावे केले जाऊ लागले आहे। यातच लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला दिसून येत आहे। यावरूनच आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 183 जागा जिंकून येतील असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे। राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत लोकसभेला बघायला मिळाली। यात महाविकास आघाडीने राज्यातील 48 जागांपैकी 31 जागांवर दणदणीत विजय संपादित केला, तर महायुतीच्या वाट्याला फक्त 17 जागा मिळाल्या। यावरून राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे। राज्यातील 288 मतदारसंघापैकी महाविकास आघाडीच्या 183 जागा निवडून येतील असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळेच राज्यात महायुतीचा पराभव निश्चित आहे, कारण महाविकास आघाडीला लोकसभेत एकूण 65% जागा मिळाल्या होत्या। त्यावरून विधानसभेत देखील 65% म्हणजेच हा आकडा एकूण 183 वर जातो। त्यापेक्षाही आम्हाला विधानसभेत जास्त जागा मिळतील असं चव्हाण यांनी म्हटलं आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा कुणाच्या येणार, महायुती की महाविकास आघाडी? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।